बाय बाय कर. तर बघा मी देवाकडंच कासवचं तोंड करत असते, पण त्या दिवशी काय झालं, घाई घाई चुकून माझ्याकडून कडल्या साईडला तोंड झालं. आज आहे रविवार. आज रविवार दिवशी बघा मोठा बाजार भरतो, तर मी गेलते बाजारात. सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा सकाळ सकाळचा नजारा म्हणजे वातावरण किती भारी बघा. दुसऱ्या शब्दात वातावरण म्हणलं चला थोडंसं तुम्हाला दाखवा. दिवस आता उगवायला लागला, एवढा काय उगवला नाही. आणि मी उठले, रोज रुटीन चालू झालंय बघा माझं. राधूसाठी पाणी तापवून ठेवलं आणि इथं भाजी करायची. 2 दिवस झालं आणून ठेवलं, तरी थोडंसं गरम पाण्यात मी 2 मिनटं उकळून घेणार आहे. इतकं काय शिजवून घेणार नाही. म्हणजे मुलांना जेवण करताना बघा टोटर बसून आहे. सुकी भाजी केल्यानंतर थोडा रस्सा करायचा होता, तर रस्सा करून घेतला. कांदा, टोमॅटो, जिरे, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि घरचा मसाला बघा, आणि मोहरी आणि हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आपलं शिजून आटवायची ही भाजी. तर मस्त अशी भाजी मी शिजाय टाकली. आणि शेंगदाण्याचा कूट आधीच कुटून ठेवला होता, पाहिजे तेवढंच टाकायचं आहे बघा. ह्याच्यामध्ये मीठ टाकलंय आधीच. तुम्हाला दाखवलं तेवढ्या सामानाची मला खरं तर पेस्ट करून घ्यायची होती, पण मला उरकायची घाई होती बघा. त्याच्यामुळे मी सगळं सामान चिरून टाकलं. आणि ह्या भाजीमध्ये मी बघा घरकुलची थोडीशी पुडी टाकली, म्हणजे मसाला. आणि तुम्ही लाल तरीची पावडर सुद्धा टाकू शकता, छान दिसत बघा. इकडं लय छान छान दिसते ग, म्हणजे पिल्लू लय छान छान दिसते. क्रीम लावते झोपते हे का नाही. करा आता 6:25 झालं. उलट करते तू सगळं. आधी क्रीम लावायची, मग पावडर लावायची. मग तू पावडर लावली आधी, मग हे कुठे लावते अजून हाताला. हाताला ग ह्यांची बघा अजून गाडी कशी झोपली, हातरून सोडले एकीकड आणि एका मागे एक झोपला, भुईला झोपलाय ओम. तर बघा काय करावं ह्या लेकरांना. चला आपण वांगी भाजाय टाकू आता. भरीत करायला वांगे आणल्यात, झाडून घ्यायचं. बरेच जण म्हणतात की ओमला तो व्हिडिओमध्ये घेत नाही, तर बघा ओमला असतो म्हणून मी त्याला व्हिडिओमध्ये घेत नाही. आणि तोच म्हणतो मम्मी मला व्हिडिओत घेऊ नको, मला लाज वाटते. तर बघायचं का तुम्हाला आता ह्याची मज्जा बघा, आहे का. आता कसं करायचं ह्याला. बराच वेळ झाला मला ओम म्हणते अजून किती टाईम आहे शाळेला. म्हणलं काय करायचं, तर मला म्हणलं एक राऊंड आणायचं सायकलीचं, मला खेळायचं. दोन्ही पण मुलांना शाळेत लावलं त्यांचं आवरून. आणि आता मी लागले भाजी करायला. रात्री पण शेंगाची शेंग केली, ते आता पण शेंगच घेतली, पण जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे. भरपूर दिवसात मी अशी शेंग करायला लागले बघा. पहिल्यांदा मी घेणार आहे शेंग कट करून आणि त्याची शिरा काढून घेणार आहे. पहिल्यांदा सगळ्या शेंगा चिरून घेतल्यात आणि शेंगाचं सगळं साल्ट काढलं ना, म्हणजे ती शेंग बघा लवकर शिजते पण, आणि लय गॅस पण आटत नाही. आता सगळ्या शिरा काढून घेतल्यात बघा कशी दिसते. मस्त अशी लवकर शिजून भाजी तयार होते. आणि आपल्याला ह्याचा उभी चिर पाडायची, कारण तिखटाचं मिठाचं पाणी ह्याच्यामध्ये जाऊन भाजी पण छान होते. आणि लसूण बघा मी हाताने सोलते, आता चाकूने ट्राय करते पण काय जमाना बघा. आपल्या डोक्याबाहेरची केस मी हातानेच, मला पटापटा सवय लागली लसूण सोलायची. तर इथं मी ठेवलंय पाणी उकळायला. शेंग घ्यायची पहिल्यांदा शिजून. सामान बघा इथं मी घेतलंय, शेंग घेतली धुवून आणि इथं घेतली कोथिंबीर बघा. आणि आता पाणी पण उकळायला लागलंय. शेंग घेतली पहिल्यांदा टाकून आणि पाण्यामध्ये मीठ पण मी टाकून घेणार आहे. आणि आता सामान पण तुम्ही बघू शकता. खोबरं घेतलंय, थोडंसं अद्रक घेतलंय, थोडंच घेणार आहे. तिथलं चहासाठी पण मला बाजूला काढायचं होतं म्हणून जास्त घेतलं. जिरे घेतले आणि लसूण पण घेतली, कोथिंबीर आणि सगळी पेस्ट करायची. मीठ टाकून घेणार आहे, म्हणजे शेंग शिजताना मीठ टाकले म्हणजे चव येते भाजीला. आणि शेंग खाताना पण जरा चविष्ट लागते, सपाक लागत नाही. तुम्ही पण ह्या प्रकारे शेंग करून बघा. शेंग आता 2-3 मिनटात बघा माझी शिजून तयार झाली, कारण आपण त्याला उभी शेंग चिरून घेतली होती मिठाचं पाणी जाण्यासाठी. तर सगळं सामानाची पेस्ट करून घेतली आणि शेंगदाण्याचा कुडता आधीच करून घेतला होता. शेंग शिजून तयार आहे इकडं. आणि आपल्याला बघा पाण्यामधनं शेंग बाजूला काढायची आणि मग ते पाणी नितळून द्यायचं आणि मग फोडणीला टाकायची. आता ह्यांची जाण्याची घाई सुरू होणार बघा. ह्यांचं उरकायला चालू केलं ह्यांनी. आता मला पटपट आवरायचं या. शेंग घेते पहिल्यांदा फोडणीला टाकून. पहिल्यांदा कढईमध्ये तेल टाकले बघा. तेल चांगलं तापलं होतं आणि इथं मोहरी टाकली. चांगली कडकडूस तर आवाज येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची बघा. आणि इथं मी घेतलाय कढीपत्ता. कढीपत्ता भरपूर दिवस झाला ठेवला, डब्यामध्ये ठेवल्यामुळे चांगला राहतो ताजा असल्यासारखा. आणि पेस्ट केलेले सामान पण सगळं टाकून घेतलंय. मस्त असं सगळं खलवून घ्यायचं आधी, मग नंतर मसालाही टाकून घ्यायचा. तुम्ही पण ह्या प्रकारे ही शेंग करून बघा. अशी सुकी शेंग आणि पातळ भाजी पण करायची ह्या शेंगाची. पण मी काय करणार नाही, कारण की शेंगच पुरते नाही. सुकी शेंग खायला भरपूर जण येतं आणि शेंग आता रात्रीच मी केली होती ना, त्याच्यामुळे पुरते नाही आता, म्हणून ती सुकीच बनवणार आहे. ज्या पाण्यामध्ये आपण शेंग शिजवतो मिठाच्या पाण्यामध्ये, तेच पाणी बघा रस्सा बनवताना ओतायचं, दुसरं पाणी ओतायचं नाही. जास्त भाजी करायची असली तर मग पाणी ओतायचं वरनं थोडं. तर इथं मी शेंगा टाकून घेतल्यात, आधी मसाला परतून घेतला. आणि शेंगा पण काय जास्त शिजवल्या नाही, 2-3 मिनिटातच चांगल्या मऊ शिजल्या होत्या, कारण आपण चिरल्या होत्या त्याला. चांगल्या मसाल्यामध्ये परतून घेतलंय. अजून तर वरनं कूट टाकायचं आहे.
लाल मिरची पावडर टाकली तरी चालतं, पण माझ्याकडे नाही म्हणून मी काही टाकली नाही. आणि आता इथं ठेवला मी ह्यांच्यासाठी चहा, कारण ह्यांनी चहा पावडर दुसरी आणली काल. त्यांना बघायची चहाची चव कशी लागते म्हणून त्यांच्यासाठी चहा ठेवलाय. तर ह्याचं पण काय आहे कारण ते नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन बघा. तर इथं माझा चहा पण उकळून झाला. आता दूध पण आलं होतं आत्ता एवढ्यात आणि गाळून घेतलं दूध. दूध ठेवलंय तापायला, ह्यांना द्यायचा चहा गाळून. तर मस्त असा नुसता दुधाचा चहा ठेवला, टिपकाही पाण्याचा वाचला नाही आणि त्याच्यामध्ये अद्रक पण टाकलं नाही, कारण चहा पावडरची चव कशी लागते नवीन आणलेल्या आणि वेगळी म्हणून ती बघायची, म्हणून मी काय अद्रक ह्याच्यामध्ये टाकलं नाही. त्यांच्यासाठी चहा करून दिला. आणि इकडं बघा मस्त अशी शेवग्याची शेंग आपली चांगली परतून तयार आहे बघा, शिजून पण. आणि वरनं मी टाकली कोथिंबीर चिरून. तर तुम्ही पण या पद्धतीने शेंग करून बघा, मस्त अशी होती, चवीला छान अशी लागते. ह्यांनी काय जेवायला नको म्हणलं बघा, जेवण करा एवढं मी आपदून केलं इतकं चांगलं भाजी हे, आणि मला म्हणलं भूक नाही. मग ह्यांनी नाश्ता करून गेलात बाहेर, ह्यांना दुसरंच खायला दिलं होतं. आणि इकडं घेतलाय मी आता पसारा आवरायला, कारण घरी कोणी पण येतं. मला अजून चपात्या करायच्यात बघा, म्हणलं आधी आवरून घ्यावा. आणि दुर्गा मावला पण आंघोळ घालायची आहे. तर बघा ही इकडं रूममध्ये सगळा पसारा 9-10 वाजता असंच असतं. तर एवढं थोडं आवरत असते. मुलं शाळेत गेल्यानंतर मी खालचं पावरचं झाडून काढत असते बघा. तर दुर्गा माझ्या मध्ये मध्ये करते, मी आपलं काम आवराच्या नादात तिला बोलत बोलत मी सगळं काम आवरते. इतकं वेळ लावते ना, इतकी बडबड करते, तिला बोललं नाही तर वैतागत देते, तिला बोलावं लागतं शेवटी. तर कशाच्या पण नादी लागते बघा खेळायच्या. तर तिला गप्पा मारत मारत माझं काम इकडं चालू आहे. आणि इथं आलीच बघा, मी करते नीट सगळं हातरून घेते बेडशीट, आणि ही कशी झोपते बघा. हे जी मज्जा बघा आता तुम्ही. आणि ह्यांनी तिला जाताना तिच्या हातात पैसे, दुर्गाला पाहिजे होता फोन म्हणून मला नादी गुडी लावत होते. आणि आता एवढंच माझ्या लक्षात आलं की मला देवपूजा करायची होती, विसरूनच गेले आणि पसाराच्याच नादी लागले इकडं आवरायच्या बघा. आता सगळं उलटच होऊन बसलंय माझ्याकडनं. मांडीवर बसले मी, तर बाप्पा करते की बाबू. आता आले मजा आली बघा. मी आता देवघर स्वच्छ करून घेत होते आणि हे तर निघलं झुरळ. आता आमचं काही खरं नाही, झुरळ व्हायला लागली घरात, म्हणजे झालीच बघा. आता लय अवघड, उन्हाळा म्हणलं की झुरळ व्हायला चालूच होत्यात, घरामध्ये होत्यात. तर ही लागली मोठ्या मोठ्याने वरडायला, मम्मी किडू मम्मी किडू. म्हणलं कुठं आहे, इथं जाऊन बसलं होतं आता आहे का. गेलं ते निघून इथनं. कुठे गेलं, खाली गेलं कुठलं. तिकडं कुठं सापडीत गेलं का त्या, काय खरं नाही. चला आता खाली उतर. मला म्हणते मम्मी मी तुझ्या मांडीवर बसू. म्हणलं बस, ऐका ना उठा, देव बाप्पा करू दे. जायता गेलं ती, बस इथं माझ्या शेजारी, इथं बस, इथं बस. बोबा नाही मी त्याला देणार, माझं काम झाल्याशिवाय. डोळा जातात ना बोबूने. गप बस, आंघोळ करायची आता, पाणी ठेवलंय तापाय. लस नाटकी करते का होय ग. तर झाली बघा आमची देवपूजा इथं करून बघा. आणि देवपूजा करून घेतली, हाताने थोडंसं रांगोळी काढली, म्हणजे छोटंसं फुलंच काढलंय आपलं, काय साधं सिंपल काढलंय बघा. तर मागच्या 2-3 दिवसापूर्वी एक कमेंट आली होती बघा, ताई कासवचे तोंड देवघराकडे करायचं, म्हणजे देवाकडे करायचं. तर बघा मी देवाकडंच कासवचं तोंड करत असते. पण त्या दिवशी काय झालं, घाई घाई चुकून माझ्याकडून इकडल्या साईडला तोंड झालं, इकडं बघा. म्हणजे आपण देवपूजा करतो आपल्याकडं तोंड झालं त्या साईडला. तर आता मी ठेवलंय बघा तसंच. तर देवघर काय मला पुरतच नाही बघा, देवघरामध्ये जागा देवपूजा करा. साखर पण मला खालीच ठेवावं लागते. ह्यांनी मला त्या दिवशी म्हणलं आणायचं का, मी लगेच आणतो म्हणलं, आणूया म्हणलं. तर मी आज मोठं देवघर आणणार आहे बघा. तर साखर ठेवाय, नैवेद्य ठेवायला, म्हणजे बाकीचं उपवासा दिवशी नैवेद्य ठेवाय. भांड्यामध्ये ठेवायचं म्हटलं तर जागा पुरत नाही, खाली ठेवायला लागतं. तर असू द्या. तुझं काय मग अगदीला पाहिजे का अजून, चला आंघोळ कराय. आज आहे रविवार बघा. आणि आज रविवार दिवशी बघा मोठा बाजार भरतो. तर मी गेलते बाजारात, म्हणजे मंडईला गेलते. तर दुर्गाला चुकून जायचं होतं, सगळी पोरं उठल्या, मी गेले बघा मंडईला. जायच्या टायमालाच मुलं उठली, सगळी तिघं पण झोपली होती. मग नेमकं निघायच्या टायमाला घरात ह्यांनी आले, मसाला न्यायचा होता. लय काय घेत निघत होतं, म्हणलं थांबा मला येऊ द्या. तिला हाय अशीच नेली, फक्त तिचा ड्रेस बदलला, हाय अशीच घेऊन गेले बघा. आणि मग आता थोडं माळवं घेऊन आले मी. ओमला आणि राधूला घरी बसवलं होतं, महाग लागला होता ओम पण. खा खा. जायच्या आधी मंडईत ओमला मी मॅगी करून दिली होती, पाठी महाग. ह्यांच्यावर गेले गाडीवर, म्हणजे तेवढंच म्हणलं वेळ पण वाचन. दुर्गा डिगी डिगी चलते आपली. मग ह्यांनी सोडवलं मला मंडईत. तर मी थोडं भाजीपाला आणला. भाजी तर कुठंच नव्हती, मेथीची बघा मला घ्यायची होती, बहुतेक संपली काय काय माहिती. एका पण माणसाजवळ भाजी नव्हती. तांदूळ त्याची होती,
आणि मी काय घेतले नाही ते काय आणत नाही मी भाजी. आणि येता येता दुकानातनं टिकल्याची पाकिट आणली. छोट्या बघा राधूसाठी ड्रेसवर मॅचिंग इतक्या छोट्या छोट्या राधू टिकल्या लावते ही माझ्यासाठी आणली. मला ह्यातनं पाकिट घ्यायचं होतं पण मोठ्या नव्हत्या ह्याच्यापेक्षा, म्हणून हेच घेतलं. म्हणलं असू द्या ड्रेस घातला कधी त्या ड्रेसवर घाला. राधूसाठी पॉपकॉर्न आणले आणि खरबूज आणलं. 100ला 2.5 किलो मी आणले. 50ची वांगी, बटाटे, कांदा नव्हतं 2-3च होतं म्हणून मला जायची बारी आली. आणि ह्यांच्यासाठी आणले वांग भरतासाठी भरीत करायला. तर असू द्या आता माळवं काय मी दाखवत बसत नाही. आणि मला ह्यांनी म्हणलं होतं आज तरी कमीत कमी ड्रेसला टिपा टाकून आणि मी गेलेच नाही. दुपारीला कंटाळा आलता आराम करत बसली होती. आता जावं तर त्या काकू आहेत का नाही काय माहिती, जावं लागेल बघावं लागेल. टिपा टाकून आलं घरातलं काम करावं लागेल स्वयंपाकी. काय ती मला आता म्हणत होती दुर्गा व्हिडिओ चालू करायच्या आधी, मम्मी माझा व्हिडिओ नको घेऊ, व्हिडिओ म्हणत नाही व्हिडिओ नको घेऊ म्हणते. का ग बाबू आंघोळी केली मस्त छान छान म्हणून मी म्हणलं व्हिडिओ घ्यावा. तिला आंघोळी घातली डोक्याला तेल काय लावलं नाही. लपती वे तुझे केस कापायच्यात ना. तर आज आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय कर, व्हिडिओ लागला गुतायला.